संकट आली की आम्ही आत्महत्या करतो. एखाद्या वर्षी पीक सापडलं नाही, आम्ही आत्महत्या केली. व्यापारात अडचण आली, आम्ही आत्महत्या केली. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, 65 कारणासाठी पोरांनी आत्महत्या केल्या. शिवाजी राजांच्या आयुष्यात संकट आली नाहीत का? एक प्रसंग सांगतो बघा, आपण सगळ्यांना माहित आहे. मिर्झा राजेसोबत तह झाला आणि त्या तहामध्ये मिळवलेला एक एक किल्ला मिर्झा राजाला द्यावा लागला. मग काय म्हटले शिवाजी राजे, आपण एवढे किल्ले मिळवले आणि तहामध्ये सगळे द्यावे लागले. एखादा गर्भगळीत झाला असता, पण राजे गर्भगळीत होत नाहीत. मिर्झा राजेसोबत तह झाला, मिळवलेले किल्ले परत केले आणि औरंगजेबाला भेटायला गेले हो राजे. बरं, भेटायला जाताना राजे एकटे जात नाहीत. एवढासा संभाजी राजाला सोबत घेऊन गेले. आणि मग मधला जो प्रवास आहे, औरंगजेबाला भेटायला जाताना त्या मधल्या प्रवासामध्ये संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल ना. इथं कुणी जर बाप लेक असतील, वडील आणि मुलगा आता एकत्र इथं कार्यक्रमाला आलेले, विचार करा. शिवाजी राजे आणि संभाजी राजे औरंगजेबाला भेटायला निघाले तहानंतर. मधल्या जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासात काय बोलणं झालं असेल शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं? काय सांगितलं असेल शिवाजी राजांनी संभाजी राजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असते? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष काय जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं राजबिंडा संभाजी राजा बघितला आणि एक हत्ती संभाजी राजांना भेट म्हणून दिला. थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभू राजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होतं आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे, लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदेच्या मानेवरती तलवार ठेवून विचारलं होतं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हणाले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे, मला वाटतं ही जगण्याची खुमखुमी, ही जगण्याची प्रेरणा, हा जगण्याचा आत्मविश्वास आम्हाला आमच्या लेकरांना देता येईल का? ते शिवचरित्रातनं शिकावं. शिवाजी महाराजांचा इतिहास हा नुसता ढाली तलवारींचा नाही, त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आम्हाला राजे समजून घेता येतील का? मला वाटतं तो विचार व्हायला हवा. राजांसाठी लोक लढायला तयार होती, राजांसाठी लोक मरायला तयार होती. निश्चित हे स्वराज्य काहीतरी वेगळं आहे. अहो, पन्हाळगडावरून राजे निघाले, विशाळगडावरती पोहोचायचंय. शिवाजी राजांचा वेश घेऊन शिवा काशी न्हावी समाजात जन्माला आलेलं पोरग राजांना म्हटलं, राज, मी जातो तुमचा वेश घेऊन. का? शिवा काशीला ठाऊक नव्हतं आपण ओळखले जाऊ आणि ओळखल्यानंतर थेट मृत्यूच आहे. पण तरी सुद्धा आमचा राजा जगला पाहिजे. शिवाजी राजांचा वेश परिधान केला, परकीयांच्या गोटात गेला, ठराविक वेळेत ओळखला गेला, सपासप वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात पडला शिवा काशीत, रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि मरताना म्हटला, अरे, जगताना शिवा नावी म्हणून जगलो,
पण आज मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतोय. काय म्हणायचं या लोकांच्या प्रेरणेला? मला वाटतं ही लढण्याची जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा आम्हाला घेता येईल का? शिवाजी महाराजांनी माणसं उभी केली हो. बघा, शिवाजी राजांमध्ये आणि इतर साम्राज्यांमध्ये काय फरक आहे? देशाचं रक्षण व्हावं म्हणून चीननं जगविख्यात अशी भिंत बांधली. कित्येक पिढ्या खर्च झाल्या ती भिंत बांधत असताना. परकीयांचं आक्रमण होऊ नये म्हणून चीननं भिंत बांधली. भिंत बांधल्यानंतर पुढच्या 100 वर्षामध्ये चीनवरती 3दा आक्रमण झालं. एकही आक्रमण भिंत तोडून, भिंत फोडून झालं नाही. भिंतीवरचे जे दरवाजे होते, त्या दरवाज्यावरती जे शिपाई होते ते फोडले, त्यांनी दारं उघडली, सैन्य आत घुसलं आणि मग आक्रमण झालं. चीनला भिंत बांधता आली, पण विश्वासाची माणसं मात्र बांधता आली नाहीत. शिवाजी राजांनी नुसत्या भिंती उभ्या केल्या नाहीत, शिवाजी राजांनी लढणारी अशी भक्कम माणसं निर्माण केली. ती माणसं शिवाजी राजांची ताकद होती. आज आम्ही सगळेजण एकमेकांकडं जात, धर्म, पंथ या सगळ्या नजरेतून जर एकमेकांकडे बघणार असू, तर कधी शिवाजी राजांना अपेक्षित असणारं स्वराज्य, सुराज्य आम्ही निर्माण करणार आहोत. शिवाजी राजांना अपेक्षित असणारं स्वराज्य जर आम्हाला निर्माण करायचं असेल, तर ज्या मातीत आम्ही जन्माला आलो त्या मातीचा अभिमान, स्वाभिमान असला पाहिजे. जात, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नेशन फर्स्ट, पहिल्यांदा माझा देश, पहिल्यांदा माझी माती, हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. का आम्ही मोठा विचार करायचा नाही? का आम्ही आमच्या राष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा विचार करायचा नाही? अरे, शिवाजी राजांना त्या काळात वाटलं होतं की आपली बाजारपेठ मजबूत असावी. आम्हाला अजून वाटत नाही की आम्ही उद्योगात, व्यवसायात, व्यापारात यावं. काय परिस्थिती आहे व्यापाराच्या संदर्भाने आज महाराष्ट्रातली? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं, चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोटभर. आमची पोरं कुठे आहेत? का आमच्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? का आमच्या लेकरांना वाटत नाही आम्ही मोठी स्वप्न बघावीत, IAS व्हावं, IPS व्हावं? इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीम जर बदलायची असेल ना, तिथपर्यंत पोहोचावं लागेल आणि मग आपल्याला ही परिस्थिती, ही सिस्टीम बदलवता येईल. आपल्या पोरांनी मोठी स्वप्न बघितली पाहिजे. आम्ही आमच्या पोरांच्या डोक्यात एकच सांगितलंय, नोकरी कर. आमच्याकडे एक बाग आहे, तरुणांसाठी सांगतो. त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. आता मला सांगा, जागा एक आहे, हजारो पोरांनी ऍप्लिकेशन केलंय. जागा एक आहे म्हटल्यानंतर एकालाच नोकरी मिळणार आहे. उरलेले बाकीचे सगळी मुलं घरी. एकाचं अपॉइंटमेंट लेटर साइन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला, काही करा साहेब, याला नोकरी देऊ नका. म्हणले, काय झालं? म्हणले, बागेत जे गोरीला माकड होतं ते गोरीला मरून गेले. आता बागेत जर गोरीला नाही तर लोक कशी येणार? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हटला, पडल ते काम करल, पण साहेब, तोंडात आलेला घास असा काढू नका, नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. म्हटलं,
हे पोरग म्हणला नोकरी आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला. पोरांनो ते रोज बागेत यायचं, गोरिलाचे कपडे घालायचं आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, वरतून डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती, पण जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत म्हटले BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू तर आम्ही नेमकं काय पेरायचं ठरवलंय. म्हणून जाताना एक शेवटच्या 5 मिनिटात इतकंच सांगेल, यानंतर आता ढोल पथक सुरू होईल, पण एक 5 मिनिट शेवटचे सांगतो. शिवाजी महाराजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरू नका, शिवाजी राजांना हृदयात घ्या. शिवाजी राजांना अपेक्षित असणारं स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर शिवाजी राजांचा जय जयकार करत असणाऱ्या पोरांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपण व्यसनाधीन तर नाही होत ना. गुटक्यांच्या पुड्यांमध्ये जर आपलं तारुण्य धुंद असेल तर आपल्याला खरंच शिवाजी राजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. निष्ठा काय असते ते सांगेल आणि मी थांबतो. रायगड बांधून पूर्ण झाला. हिरोजी इंदलकर एक दगड घेऊन राजांच्या समोर गेले आणि म्हटले राज, एवढा दगड गडाच्या शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजे म्हणले हिरोजी काय गड बांधला, अहो शेवटच्या पायरीला काय तुम्ही सांगाल तिथं लावू की. राजा नाही, शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. राजांनी विचारलं का. ज्या ज्या वेळेस गडावर येईल ना राज, ज्या ज्या वेळेस तुम्ही गडावर याल त्या त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, म्हणून शेवटच्या पायरीला दगड लावायची परवानगी द्या. अरे ही निष्ठा आहे हो, ही निष्ठा आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि इथं असलेल्या सगळ्या पालकांना शेवटच्या 1 मिनिटात सांगतो, आपल्या पोरांच्या हातात शिवचरित्र द्या. आपल्या पोरांना शिवाजी संभाजी राजांचा इतिहास समजून सांगा. पोरग म्हणलं गोष्ट सांग तर बाप त्याला गोष्ट सांगते. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. अरे असल्या गोष्टी सांगितल्यावर ते पोरग तेच करतंय कॉलेजला, एक राजा 2 राण्या, एक आवडती एक नावडती. त्याला सांगा ज्ञानोबा तुकोबा, त्याला सांगा शिवाजी संभाजी राजांचा इतिहास. आपण आपल्या पोरांना जर शिवाजी संभाजी राजांचा इतिहास सांगितला तर पोरं त्या इतिहासातून काहीतरी प्रेरणा घेतील आणि भविष्य घडवतील. इथं असलेल्या सगळ्या पालकांना सांगतो, आपल्या पोटी जर चांगली पोरं जन्माला यावीत असं वाटत असेल तर आपण तसा आदर्श निर्माण करावा लागतो. साहेब गहू पेरून ज्वारी उगवते का. आपण सगळी खेड्यापाड्यातली माणसं. ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. पोरानं बापाला सांगायचं व्यसन करू नये, पार घरात असं सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये, आणि बाप घरात गेल्यानंतर पोराला सांगतोय जा जरा चुलीव सिगरेट पिटून आण. ते पोरगा असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, हे सगळ्या गावात सांगतं जादूगार बाप आहे. तुम्ही सांगाल तसं पोरं वागत नाहीत. तुम्ही जसं वागाल तसं येणारी पिढी वागते. म्हणून बोलण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आम्हाला आमच्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का, मला वाटतं याचा विचार करा. अरे शिवाजी महाराज छाती काढून संकटांच्या समोर उभे राहिले आणि म्हणून संभाजी राजा कितीतरी संकट आली पण राजा गर्भगळीत झाला नाही. पहाडासारखा हा पोलादी पुरुष
आलेल्या प्रत्येक संकटाच्या समोर छाती काढून उभा राहतो. औरंगजेबाच्या समोर उभं केलं संभाजीराजांना. संभाजीराजांनी आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला. त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली. ज्या संभाजीराजांच्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य पाहिलं, त्याच संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये तप्त सळाया सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या. पण संभाजीराजानं मान झुकवली नाही. ज्या संभाजीराजाच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्याच संभाजीराजाच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं, पण राजानं मान झुकवली नाही. औरंगजेबाच्या समोर उभा आहे संभाजीराजा. आणि औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजे म्हणले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतोस? ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हारण कुणाची जीत. संभाजी राजाच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गदों की फौज. कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाहीत. आपल्या पोटी कर्तबगार पोरं जन्माला यावी तसं वाटत असेल तर त्यांना चांगला विचार द्या, त्यांना चांगला संस्कार द्या. शहाजी राजांनी 100 किल्ले, 50-50 हजाराचा फौज फाटा, हे सिंहासन आणि राजा आता बसा गादीवर, असं आईचं स्वराज्य शिवाजी राजांच्या हातात दिलं नाही. आई म्हणून, बाप म्हणून शिवाजी राजांना शहाजी राजे आऊसाहेब मोठं स्वप्न दाखवतात, ते धाडस दाखवतात, ती प्रेरणा देतात. आणि शिवाजी राजे पाहता पाहता हिंदवी स्वराज्य निर्माण करतात. आमच्या लेकरांमध्ये ही धमक आम्हाला निर्माण करता आली पाहिजे. अरे लढू, आलेल्या संकटांना भिडू, हा विचार, हा संस्कार आम्हाला आमच्या लेकरांना देता आला पाहिजे. आमच्या पुराणमध्ये ही ताकद निर्माण करण्यासाठी शिवाजी राजांच्या इतिहासाकडे पहा. शिवाजी राजांचा इतिहास हा फक्त मार्कांसाठी नाही. शिवाजी राजे फक्त मिरवणुकीचा आणि शिवजयंतीचा विषय नाही. शिवाजी राजे आमच्या जगण्याचा विषय आहे. मी तर म्हणेल, राजकारणात काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनी, प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिवाजी राजांना अभ्यासलं पाहिजे. शिवाजी राजे एक उत्तम प्रशासक आहेत. शिवाजी राजे उत्तम राज्यकर्ते आहेत. शिवाजी राजांची न्याय व्यवस्था, निसर्गाविषयीचं धोरण, शेतकऱ्याविषयीचं धोरण. अहो, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा, असा फरमान शिवाजी राजे काढतात. स्त्रियांकडे जर वरती कुणी मान वर करून बघितलं तर त्याचे डोळे काढा, असा फरमान शिवाजी राजे देतात. अहो, रांझ्याच्या पाटलानं एका मुलीवर अन्याय अत्याचार केला आणि त्या मुलीचे वडील शिवाजी राजांकडे आले. राजांना म्हटले, राज कुंकणानच शेत खाल्लं, पाटलानच पुरीवर अन्याय अत्याचार केला. राजांनी सोबत्यांना सांगितलं, जा पाटलाला घेऊन या. 2 जण पाटलाकडे गेले. म्हणजे शिवाजी राजांना बोलवले. रांझ्याचा पाटील म्हणला, शिवाजी राज कधीपासून? अरे, ते नुसतं नावाचं राज आहेत, त्यांना सांगा आम्ही गावचं पाटील आहोत, येत नाहीत. मगरूर होता पाटील. 2 जण राजांकडे आले. राज पाटील मगरूर आहे, येत नाही. दुसऱ्या सोबत्यानं सांगितलं, अरे येत नाही म्हणून काय सांगता? कमरची तलवार काय नुसती शोभची आहे? उचलून आणायचा पाटील. 50 मावळा गेला.
रांझ्याच्या पाटलाला उचलून मुसक्या बांधून दरबारात हजर केला. पाटील गयावया करायला लागला. राजा एक डाव माफी करा. राजांनी विचारलं, अरे ती पोरगी किंचाळत असेल, ओरडत असेल, तिचे अश्रू तिच्या वेदना तुला नाही कळल्या? तुला एकच शासन, याचे 2 हात तोडा, याचे 2 पाय काढा. आणि सांगितलं गावचं पाटील आहेत, मानानं पाठवा म्हणले. गावात गाढवा बसून रांझ्याच्या पाटलाला गावात पाठवलं. 2 हात तोडले, 2 पाय तोडले. ही शिवाजी राजांची न्याय व्यवस्था आहे. सावित्री देसाई तिची गढी जिंकली. तान्या लेकराच्या सोबत दरबारात हजर झाली सावित्री. आणि राजांना म्हटली, राज काय शिक्षा द्यायची ती मला द्या, माझ्या लेकराला नको. राजांनी त्या पोराला हातात घेतलं, म्हटले, हा माझा भाचा आहे, तू माझी बहीण आहेस. तुझ्या गढीसाठी, तुझ्या राज्यासाठी तू लढलीस, जिकरीनं लढलीस. जिंकलेली गढी तुला परत केली. आणि या लेकराच्या दूध भातासाठी आजूबाजूची 10 गावं दिली. अरे शत्रूच्या सैन्यातल्या स्त्रियांसोबत सुद्धा कसं वागावं ना, हे शिवाजी राजांकडनं शिकावं. या जगात अनेक राजे महाराजे झाले हो, पण छत्रपती मात्र एकच शिवाजी राजे. आणि आपण नशिबान आहोत की आपण या मातीत जन्माला आलो. तुम्ही जुन्नरची मंडळी किती नशिबान आहात. ज्या शिवनेरीवरती शिवाजी राजांचा जन्म झाला, त्या शिवनेरीच्या पायथ्याला, त्या पंचक्रोशीमध्ये तुम्ही जन्माला आलात, तिथे तुम्ही शिकलात. मला वाटतं आपण सगळे नशीबवान मंडळी आहात. आज या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या अनावरणाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आणि शेवटचा अर्ध्या मिनिटाचा एक प्रसंग सांगतो. तुम्ही शिवाजी राजांचा पुतळा बघा, तुम्ही शिवाजी राजांचा फोटो बघा. शिवाजी राजांच्या फोटोमध्ये एका हातात तलवार असते आणि पाठीवरती ढाल असते. तुम्ही इतर राजांचे फोटो बघा, एका हातात तलवार असते आणि दुसऱ्या हातात ढाल असते. मी माझ्या सरांना विचारलं, सर राजांच्या कायम पाठीवर ढाल का? सर म्हटले, एकमेव राजा आहे शिवाजी ज्यांच्याकडे दूरदृष्टी होती. शिवाजी राजांना ठाऊक होतं 300 वर्षांनंतर पुढून वार करणारी अवलाद जन्माला येणार नाही. कोण तर अशी लोक येतील जे आमच्या पाठीवर वार करतील. त्या पाठीवरच्या वारानं माझा मावळा घायाळ होऊ नये म्हणून राजांनी पाठीवरती ढाल घेतली. तीच विचारांची आणि तीच संस्कारांची ढाल आपण पाठीवरती घ्या. शिवाजी राजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा राजांना डोक्यात घ्या, हृदयात मुरवा आणि राजांनी घालून दिलेल्या आदर्शांवरती किमान 4 पावलं आपल्याला चालता येईल का? मला वाटतं तो संकल्प आज या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी आपण सगळे करूयात अशी आशा व्यक्त करतो. या सुंदर अशा सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या कृपेने मिळाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद माननीय गणेशजी शिंदे सर. अतिशय सुंदर असं व्याख्यान तमाम जुन्नर वासियांसाठी, शिवभक्तांसाठी आपण या ठिकाणी दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या शिंदे सरांसाठी होऊ द्यात. आणि मंडळी, आता गर्दी वाढू लागली आहे आणि तसतसा कार्यक्रमाचा वेळही जवळ येत चाललेली आहे. शिवजन्मभूमीमध्ये होणारा हा आगळा वेगळा दिव्य भव्य असा सोहळा मंडळी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. फक्त एकच विनंती आपणा सर्वांना राहील, हा सोहळा आपण पाहूयात पण ते शिस्ती नाही. म्हणून सर्व शिवभक्तांना माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती राहील, आपण मागच्या बाजूला जे उभे राहिले आहात, आपण जर खाली बसून घेतलं तर सोहळा अधिक सुंदर होईल. पुन्हा एकदा आपल्याला मी मनपूर्वक विनंती करतो की पाठीमागच्या बाजूला जी मंडळी उभी राहिलेली आहे, आपणास विनंती आहे की आपण कृपया बसून घ्यायचं आणि स्टेजच्या डाव्या बाजूलाही
बरीचशी मंडळी थांबलेली आहेत, बरेचसे शिवभक्त थांबलेले आहेत. आपणास हे विनंती राहील, कृपया आपण समोरून या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर अधिक चांगलं राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं, शिवनेरीच्या साक्षीनं या शिवजन्मभूमीमध्ये संपन्न होत असताना मंडळी, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. खरंच आपण भाग्यवान आहोत की या भव्य दिव्य अशा सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत. डोळ्याचं पारणं फेडेल असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणूनच आपलं भाग्य तर आहेच की या शिवजन्मभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि या शिवजन्मभूमीमध्ये आपण राहतो आहोत. हे तर आपलं मोठं भाग्य आहे की ज्या मातीचा स्पर्श, ज्या मातीला स्पर्श साक्षात आपल्या दैवताचा झाला आहे. आणि म्हणूनच या शिवनेरीच्या साक्षीनं, या इथल्या मातीच्या साक्षीनं माझ्या राजाचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण समारंभ, हा मी तर म्हणेन हा समारंभ नव्हेच, हा एक आनंदाचा सोहळा आहे, हा एक उत्साहाचा सोहळा आहे. आणि या उत्साहाच्या सोहळ्याचे, आनंदाच्या सोहळ्याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. पुन्हा एकदा शिवभक्तांना माझी विनंती राहील, मागच्या बाजूला गर्दी वाढत चाललेली आहे. कृपया आपण जर उभे राहिलात तर मागच्या लोकांना हा सोहळा पाहायला अडचण होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती राहील, आपण कृपया बसून घ्या. मंडळी, ढोल ताशा जे पथक आहे, आपणास विनंती आहे की आपण वाद्य आता चालू करायचे आहेत आणि हा शिवजन्मभूमी परिसर दुमदुमून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. चला ढोल पथक, आपणास विनंती आहे कृपया आपण आपलं वाद्यकाम चालू ठेवायचं आहे. आजचा दिवस अंगात वीरश्री संचारण्याचा आहे, आपल्या धमनीमध्ये रक्त सळसळण्याचा दिवस आजचा आहे. आणि होय, मला अभिमान आहे की मी शिवभक्त आहे असं प्रत्येकाला आज वाटत असेल. जातीपाती पक्षभेद सगळे बाजूला ठेवून माझ्या राजासाठी एकत्र आलेली सर्व मान्यवर मंडळी, आणि म्हणूनच या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मी मनपूर्वक धन्यवाद देईल की एका ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार या ठिकाणी होत आहात. कित्येक वर्ष हा सोहळा आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. मंडळी, महाराज की जय. जय शिवाजी. आणि सुंदर असं ढोल ताशा पथक जे आहेत, या ढोल ताशा पथकाच्या, चला आता बसून घ्या. मंडळींना विनंती आहे कृपया आपण खाली बसून घ्या, गर्दी वाढत चाललेली आहे. सर्वांना विनंती आहे ह्या स्टेजच्या डाव्या बाजूला, इकडच्या बाजूला जे आहेत सर्व पुरुषांनी बसून घ्यायचं आहे. पलीकडच्या बाजूला महिलांसाठी संपूर्ण ती रांग राहणार आहे. आणि या बाजूला सुद्धा आमचे बरेचसे शिवभक्त बसलेले आहेत. खरोखर दाही दिशांनी आज शिवरायांचा जयघोष होत आहे. गर्दी ओसंडून वाहत आहे आणि अनावरणाचा सोहळा मात्र आता जवळ येत चालला आहे. उत्कंठा वाढत आहे. कसा असेल सोहळा? निश्चितच मंडळी आपल्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे. चला मंडळी, चला बसून घेऊया. हा आपल्या सर्वांचा सोहळा आहे, जुन्नर नगरवासियांच्या अभिमानाचा सोहळा आहे. आणि म्हणून आपणास विनंती राहील
हा सोहळा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण संपन्न करूया. मंडळी, मागच्या बाजूला उभी राहिलेली मंडळी, पुन्हा एकदा आपणाला विनंती राहील, आपण खाली बसून घ्यायचं आहे आणि आपल्या राजाचा हा सोहळा अतिशय शिस्तबद्धपणे उत्तमरित्या आपण संपन्न करायचा आहे. पुन्हा एकदा मंडळींना विनंती असेल, कृपया आपण खाली बसून घ्या. अगदी थोड्या वेळामध्येच मला वाटतं हा रस्ता आता पूर्ण भरून जाईल आणि एक शिव नावाचं वादळ, शिवभक्तांचं वादळ आज जुन्नर नगरीमध्ये अवतरलं आहे की काय असं वाटत राहील. सुंदर अशा वातावरणामध्ये हा अनावरणाचा सोहळा संपन्न होत आहे. उत्साह, संचार आणि या उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना तमाम जुन्नरकर आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद, उत्स्फूर्त भरभरून असा प्रतिसाद या सोहळ्याला दिलेला आहे. आपल्याला पुन्हा एकदा मी मनपूर्वक धन्यवाद देईल की खऱ्या अर्थानं जुन्नरकर या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लावली आहे ते माननीय सत्यशील दादा शेरकर, जुन्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय सत्यशील दादा शेरकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दादा, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे माननीय गटनेत्या, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य माननीय आशाताई बुचके, आपली उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. माननीय संतोष नाना खैरे, आपणही आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित झालात, आपलंही मनपूर्वक स्वागत. माननीय भालचंद्र नलावडे साहेब, आपली उपस्थिती या निमित्तानं या ठिकाणी लावले, आपलं हे मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण बसून घ्यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी यांची उपस्थिती लाभत आहे. ते महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहेत. माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपलं मनपूर्वक स्वागत. एक भव्य दिव्य अशा सोहळ्याचं या ठिकाणी अनावरण होत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आपलं नाडकं नेतृत्व आणि गेले 3 दशक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ज्यांचा उत्तुंग असा आवेश राहिलेला आहे, उत्तुंग अशी कामगिरी ज्यांनी केलेली आहे, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सर्वांचे माननीय अजितदादा पवार. माननीय अजितदादा पवार यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समेत माननीय अतुल शेठ बेनके आमदार या आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती राहील की या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. मंडळी, हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या जुन्नर नगरीत सर्व मान्यवरांचं, शिवभक्तांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपला स्वाभिमान आणि आपला अभिमान म्हणजे राजा शिव छत्रपती, वर्षानुवर्ष आपल्या मनांवर राज्य करणारा एकच राजा म्हणजे राजे शिवराय आज आपल्या राज्याच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि त्यासाठी ज्यांची उपस्थिती लावत आहे ते आपले नेते, महाराष्ट्राचं एक उमदा नेतृत्व, कणखर नेतृत्व माननीय अजितदादा पवार साहेब यांची उपस्थिती आता या निमित्तानं या ठिकाणी लाभलेली आहे. दादा, आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचे समवेत माननीय जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके साहेब, आपण उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जन्माने तुमच्या पावन झाला किल्ले शिवनेरी आणि राजे तुमची मूर्ती आमच्या हृदय मंदिरी, राजे तुमची मूर्ती आमच्या हृदय मंदिरी. माननीय पांडुरंगजी पवार साहेब, आशाताई बुचके गटनेत्या, त्याचप्रमाणे माननीय अनंतराव चौगुले साहेब, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, जन्माने तुमच्या पावन झाला किल्ले शिवनेरी, राजे तुमची मूर्ती आमच्या हृदय मंदिरी, राजे तुमची मूर्ती आमच्या. ड्रोन जे आहेत, ड्रोनवाल्यांना विनंती आहे, कृपया ड्रोनला परवानगी नाही आहे, आपण ड्रोन बंद करावेत.
सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. जुन्नर तालुक्याचे माजी आमदार मान्य बाळासाहेब दांगट साहेब आपली उपस्थिती या निमित्तानं या ठिकाणी लाभलेले आहेत. आपलंही मी मनपूर्वक सर्व स्वागत करतो. आणि तालुक्यातील सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी झाला नसला तरी आपल्या राज्याचा कार्यक्रम आहे, आपल्या शिवरायांचा कार्यक्रम आहे, म्हणून आपल्या सर्वांची उपस्थिती लाभलेली आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ॲडव्होकेट संजय शेठ काळे, माननीय सत्यशील दादा शेरकर विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व मान्यवर, माननीय आशाताई बुचके गटनेत्या, जिल्हा परिषद सदस्य, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य माननीय गुलाबशेठ पारखे, माननीय मौलीशेठ खंडागळे, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आजचा हा आगळा वेगळा भव्य दिव्य असा सोहळा ज्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे, ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे, ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, एक कंथर नेतृत्व, स्पष्ट वक्तेपणा ज्यांच्याकडे आहे आणि वक्तशीरपणा ज्यांच्याकडे आहे, ते म्हणजे माननीय नामदार अजितदादा पवार साहेब. खऱ्या अर्थानं आज या शिवजन्मभूमीमध्ये दादा आपलं मनपूर्वक स्वागत. या तालुक्याचे दमदार आमदार माननीय अतुल शेठ बेनके साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ॲडव्होकेट संजयजी काळे साहेब, त्याचप्रमाणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, जोरदार नेतृत्व आशाताई बुचके, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. माननीय पांडुरंगजी पवार साहेब, माननीय अनंतराव चौगुले साहेब, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देतो. आणि आजच्या या शिवजन्मभूमीमध्ये होणारा हा सोहळा एक आगळा वेगळा सोहळा होणार आहे. बाकीचे जे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, या सर्वांचा सन्मान आपण संयोजकांनी करून घ्यायचा आहे. व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मंडळी, खरोखरच हा आनंदोत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय मौलीशेठ खंडागळे, गुलाबशेठ पारखे, आपणास विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. आणि यानंतर लगेच झालेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणी जो सोहळा संपन्न होणार आहे तो म्हणजे आपल्या सत्काराचा समारंभ. या भूमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि गेली 30 वर्ष 3 दशकं ज्यांनी सहकार, राजकारण, समाजकारणामध्ये उत्कृष्ट असं नेतृत्व केलं आहे, आपले आडके नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब. धन्यवाद. ढोल पथक सुंदर असं वाद्यकाम केलेलं आहे, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि यानंतर ज्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणजेच माननीय नामदार अजितदादा पवार. आणि साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्यामजी पांडे साहेब आणि जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय अतुल शेठ बेनके साहेब, आपणास विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचा सन्मान आपण करायचा आहे. आणि सर्व मंडळींना विनंती आहे की हा एक सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार आहात. माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान होतो आहे हस्ते माननीय श्याम पांडे. यानंतरचा सन्मान जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार, युवा नेतृत्व आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेब यांचा सन्मान माननीय श्याम पांडे, नगराध्यक्ष जुन्नर नगरी. आपणास विनंती आपण अतुल शेठ बेनके साहेबांचा सन्मान करायचा आहे. सन्मान सर्वांच्या साक्षीनं आलेल्या सर्व शिवभक्तांचं, तमाम जुन्नरकर वासियांच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक
जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय अतुल शेठ बेनके यांचा सत्कार माननीय श्याम पांडे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आपल्यास विनंती आहे, कृपया या ठिकाणी श्याम पांडे साहेबांना विनंती आहे, कृपया आपण माननीय अतुल शेठ बेनके यांचा सन्मान करत आहे. त्यानंतर पुढे संजय शेठ काळे, माननीय संजय शेठ काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्मान करतील दीपक शेठ परदेशी आणि सुवर्णताई बनकर. आपल्या दोघांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी ॲडव्होकेट संजय शेठ काळे यांचा सन्मान आपला करायचा आहे. त्यानंतर माननीय सत्यशील दादा शेरकर चेअरमन विघ्नर सहकारी साखर कारखाना यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय समीरजी भगत आणि फिरोजी पठाण आपणास विनंती राहील, कृपया आपण हा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. माननीय सत्यशील दादांचा सन्मान होत असतानाच माननीय सौ आशाताई बुचके जिल्हा परिषद सदस्य यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करते. आदरणीय अलकाताई फुलपगार, आपणास विनंती, आपण सौ आशाताई बुचके यांचा सन्मान या ठिकाणी करावा. शिव जन्मभूमीमध्ये सुंदर असं शिवमय वातावरण आणि आपणा सर्वांची उपस्थिती, पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत. माननीय आशाताई बुचके यांचा सन्मान. आणि मंडळी, आज जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब दांगट यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी माननीय बाळासाहेब दांगट साहेबांना उदंड आयुष्याच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतो माननीय नरेंद्र तांबोळे यांना की आपण त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे गटनेते माननीय शरदराव लेंडे साहेब, आपलाही सन्मान होत आहे. या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना एक आगळा वेगळा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती आपली पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आणि आशाताई बुचके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय अलकाताई फुलपगार आणि अश्विनी गवळी, आपणास विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. माननीय माऊलीशेठ खंडागळे, आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. माननीय पांडुरंगजी पवार साहेब, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय या ठिकाणी पूजाताई बुट्टे पाटील पीडीसीसी संचालक, किशोर शेठ दांगट शरद सहकारी बँक संचालक, आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, शरदजी लेंडे साहेब, देवरामजी लांडे साहेब, मोहितजी ढमाले साहेब, विशालजी तांबे साहेब, गुलाबजी पारखे, आपणा सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय माऊलीशेठ खंडागळे, आपलाही आम्ही सन्मान करत आहोत. काँग्रेस तालुका प्रमुख आदरणीय अशोक शेठ घोलप, आपलाही सन्मान होतो आहे. राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस आदरणीय अमोलजी लांडे, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्मान सर्वांच्या साक्षीनं, सन्मान शिव जन्मभूमी. या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय अंकित गोसावी, माननीय मोनाली म्हस्के, त्याचप्रमाणे हजरा इनामदार, आपणास विनंती आहे, कृपया उर्वरित मान्यवरांचा ज्यांचा नामोल्लेख केला आहे त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. माननीय अक्षयजी मांडवे, कविताजी गुंजाळ, त्याचप्रमाणे भाऊसाहेब देवाडे नवनिर्वाचित दूध डेअरीचे संचालक, माननीय समीरजी भगत हे माननीय किशोर शेठ दांगट यांचा सन्मान करतील. दूध डेअरीचे नवनिर्वाचित संचालक माननीय भाऊसाहेब देवाडे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सुनीलजी ढोबळे, माननीय सेमिनाजी शेख, आपणास विनंती आहे आपण सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा संयोजकांना विनंती राहील की उर्वरित मान्यवरांचा सन्मान, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय गणेशजी कवडे यांचा सन्मान या ठिकाणी जमीरजी कागदी आणि माननीय सना मनसुरी, आपणास विनंती आहे त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. माननीय अविनजी फुलपगार आणि भाऊजी कुंभार, आपणास विनंती आहे आपण उर्वरित मान्यवरांचा सन्मान आता करायचा आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक आदरणीय अभिनवजी देशमुख साहेब, आपलाही या ठिकाणी सहर्ष स्वागत, आपला सन्मान होतो आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या शिवजन्मभूमीमध्ये मनपूर्वक स्वागत. जन्माने तुमच्या पावन झाला किल्ले शिवनेरी, राजे तुमची मूर्ती आमच्या हृदय मंदिरे. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असलेले राजे आणि राजांचा या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा समारंभ. पुन्हा एकदा आपल्या सर्व शिवभक्तांना मनपूर्वक धन्यवाद. माननीय अभिनवजी देशमुख साहेब SP, आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे शरदजी लेंडे साहेब,
आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. नगरसेवक जे आहेत आपण सर्वांना विनंती आहे की मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि यानंतर आदरणीय गणेशजी कवडे आपला देखील सन्मान होतो आहे. सूरज वाजगे आपलाही सन्मान होतो आहे. शिवराय आमचे प्राण शिवराय, मराठ्यांची जाण शिवराय, सकल हिंदुस्थानची शान शिवराय, हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खाण शिवराय. आणि म्हणून या शिवजन्मभूमीमध्ये या समारंभाच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते जुन्नर नगरीचे लोकनियुक्त कार्यकुशल नगराध्यक्ष आदरणीय श्यामजी पांडे. आपणास विनंती. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अंकुल शेठ आमले आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे. आपण त्याचा स्वीकार करा. आदरणीय श्यामजी पांडे आपणास विनंती आहे आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य अश्वारूढ स्मारकाचा अनावरण सोहळा हा आज दिनांक 22 रोजी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहराच्या प्रांगणामध्ये 5 रस्ता चौक या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, ह्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुलजी बेनके साहेब, कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले या ठिकाणी संजयजी काळे साहेब, सत्यशीलजी शेरकर साहेब, आशाताई बुचके, त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय प्रशासनातले अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासक मान्य कोडुलकर साहेब, घोलप साहेब, त्याचप्रमाणे सर्व विभागाचे असलेले अधिकारी, या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी प्रथमतः जुन्नर शहरामध्ये सहर्ष असं स्वागत करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर हा जो मूलमंत्र घेऊन संपूर्ण राज्याचं संपूर्ण विश्वाचं काम हे मोठ्या दिमागदार पद्धतीने चालतं. आणि ज्या राजांचा जन्म आपल्या किल्ले शिवनेरीवरती झाला, जसा पंढरीचा पांडुरंग हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकरी त्या ठिकाणी जातात, तसे अनेक शिवप्रेमी खऱ्या अर्थाने 19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवरती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येत असतात. राज्यभरातून लाखो लोक येतात. आपलं काहीतरी पूर्वजन्माचे पुण्य असेल म्हणून आपण या शहरामध्ये ह्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जन्म घेतला. खरं तर आपलं जुन्नर शहर, ह्या जुन्नर शहराला एक प्राचीन अशी फार मोठी वारसा परंपरा आहे. जुन्या काळामध्ये जीर्णनगर जुन्नर शहराचा मागावा घेतला तर पहिल्या शतकापासून जुन्नर शहराच्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा इतिहासामध्ये पाऊल खुणून आढळतात. जुन्नर, जुन्नी नगर, नंतर जुन्नर अशी जुन्नर नावाची उत्पत्ती झाली. पहिल्या शतकामध्ये नहापाण्याची राजधानी जीर्णनगर होती. 2000 वर्षापूर्वी सातवाहनांची राजसत्ता असताना जुन्नर शहर ही महत्त्वाची राजधानी त्यावेळेला होती. खरं तर सातवाहनांच्या राजसत्तेनंतर अनेक राज्यसत्ता असलेल्या निजामाच्या राज्य साम्राज्यामध्ये सुद्धा जुन्नर शहराचं वेगळं असं वैभव होतं. 1630 किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मराठा साम्राज्य, ब्रिटिश काल, पेशवाई अशा अनेक ज्या ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत इथं जुन्नर शहर साक्षीदार राहिलेला आहे. खरं तर 1938 जुन्नर नगरपालिकेची स्थापना झाली. 1960 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली की मुळात त्याचा कलश शिवनेरी किल्ल्यावरून त्यावेळेला गेला. त्यावेळेला खऱ्या अर्थाने पहिलं जुन्नर शहरामध्ये असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे जुन्नर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी उभारण्यात आलं. त्यावेळेचे उपमुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, जुन्नर नगरीचे त्यावेळेचे नगराध्यक्ष बापूसाहेब भगत साहेब यांच्या मान्यवरांचे उपस्थित केलं. त्याच्यानंतर 2001 ह्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण कैलासवासी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब, या नगरीचे त्यावेळेचे नगराध्यक्ष विकासजी खोपे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आपल्या शहरामध्ये असणं हे तुमच्या आमच्या दृष्टीने वैभवाची अशी गोष्ट आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे भव्य आणि एक दिमागदार पद्धतीचं असावं, जेणेकरून जुन्नर शहराच्या तालुक्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या
आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त हे इथून प्रेरणा घेऊन ही ऊर्जा घेऊन त्यांच्या भागामध्ये जाऊन समाजकार्य करतील अशी सर्व शिवभक्तांची या ठिकाणी मानसिकता होती. त्या अनुषंगाने सर्व शिवभक्तांची मानसिकता लक्षामध्ये घेऊन जुन्नर नगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये ह्या स्मारकाचं पूर्ण नूतनीकरण करायचं आणि जुन्नर शहराच्या पूर्व वेशीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असं नाव देऊन गौरवायचं असा मानस त्यावेळी केला. त्या अनुषंगाने पुढील वाटचाल त्यावेळेला सुरुवात झाली. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक नामवंत शिल्पकार होते. अनेक शिल्पकारांच्या भेटी घेतल्या, त्या सर्वीकडे आम्हाला तयार मूर्ती देखील त्यावेळेला बघायला मिळाल्या. परंतु नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांची एकच भावना, शिवभक्तांची भावना होती की आपण अशी मूर्ती आणूया की जिचा सर्व पायाभरणीपासून ते शेवटपर्यंत आपल्या डोळ्याने आपण त्या ठिकाणी 100% बघूयात. म्हणून पुण्यातील निलेशजी खेडकर ह्या शिल्पकारांच्या ठिकाणी काम देण्यात आलं. ह्या सर्व प्रवाहाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काम होत गेलं. पुढं त्या ठिकाणी शासकीय लेवलच्या परवानग्या, त्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला सहकार्य केलं. ते परवानगीच्या बाबतीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी, माननीय कलेक्टर साहेब यांनी, त्याच पद्धतीने कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी, मुख्य वास्तुविशारद यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कशी असावी, त्या अनुषंगाने खालचा चौथरा कशा प्रकारचा पाहिजे हे सर्व मार्गदर्शन त्यांनी केलं. ह्या सर्व परवानग्या घेत सर्व कामकाजाला सुरुवात झाली. जुनी असलेली या ठिकाणची मूर्ती ही आम्ही पिंपळवंडी ग्रामपंचायत त्या ठिकाणी दिली. या ठिकाणी मूर्तीचं काम करत असताना जेव्हा याची पायाभरणी केली गेली तेव्हा जुन्नर शहरातील शिवभक्तांनी, काही नगरसेवक मंडळींनी खऱ्या अर्थाने किल्ले रायगडावर जाऊन, जिथं छत्रपतींची राजधानी आहे, किल्ले शिवनेरीचे जन्मस्थान आहे, जी साताऱ्याची आपली उदयनराजांची जी गादी आहे, त्या ठिकाणी शिवाई मातेची साडेचोळी अर्पण करून, कुकडे माईचा या ठिकाणी पाणी अर्पण करून असं सर्व आणि ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली गेली असं श्री क्षेत्र रायरेश्वर या ठिकाणून सगळीकडनं माती आणि पाणी आणून या ठिकाणी ह्या चौथऱ्याची पायाभरणी केली गेली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने कामाची सुरुवात झाली. आणि आज बघता बघता हे सर्व काम हे खऱ्या अर्थाने पूर्ण होत असं येत आहे, याचा नक्की अभिमान आहे. 17 फूट उंचीचं, साधारणतः 4 टन वजनाचं ह्या ठिकाणी शिल्प, या ठिकाणी मूर्ती ही विराजमान झालेली आहे. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की आपल्या जुन्नर शहरामध्ये ज्या नगरपालिकेला आपल्याला 175 वर्ष झालेली आहेत, ज्या नगरपालिकेला गेल्या काही वर्षांमध्ये 3 वेळेला राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेचे पुरस्कार मिळालेले आहेत, रस्ते, पाणी, वीज ह्या मूलभूत गरजा भागवण्यामध्ये खऱ्या अर्थाने नगरपालिका सक्षम राहिलेली आहे. नगरपालिकेचे आमचे असलेले रस्त्यावर झाडू कामगार करणारे झाडू कामगारांपासून ते आमच्या मुख्याधिकाऱ्यांपासून ते सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने जुन्नर शहरवासियांचा असलेला जो कररूपी पैसा आहे, त्या कररूपी पैशातनं आज या ठिकाणी हे सर्व स्मारक या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहत आहे. याचा नक्कीच आपला अभिमान देखील आहे. नगरपालिकेच्या सर्व बाबींच्या पूर्तता करत असताना आपण आजचा जो दिवस आहे हा जुन्नर शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये नोंद होईल आणि न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर या ठिकाणी बोलताना आणि समोर जेव्हा आपण बघतोय हा जो जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे, तर खऱ्या अर्थाने आपण मध्यंतरी जेव्हा महाराजांची मिरवणूक देखील काढली त्यावेळेस देखील भरपूर जनसागर त्या ठिकाणी आला होता. ही सगळी जे प्रकार आहेत हे सगळे प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या असलेल्या निष्ठेपोटी, प्रेमापोटी, आपल्या असलेल्या श्रद्धेपोटी आहेत. आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हे सगळे काम करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार आणि या राज्याचे आमचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे आणि नगरविकासचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे कधी कुठली मागणी घेऊन गेलं आणि त्यांनी आम्हाला कधी आजपर्यंत नाही म्हटलं नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये किंवा त्याच्याहीपेक्षा अगोदर नगरपालिकेला भरपूर असा फंड देऊन ज्या असलेले सर्व विकास कामं असतील ते पूर्ण करायच्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आत्ताच माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी रेस्ट हाऊसच्या ठिकाणी भव्य असे म्युझियम, ऑडिटोरियम याचे देखील एक प्रकार प्रतिकात्मक भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. जुन्नर शहरवासियांचं असलेला स्वप्न माणिकडो धरणात बंदिस्त पाईपलाईनद्वारे जे आपल्याला पाणी आणायचं आहे हे सर्व पाईपलाईनचे देखील काम या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. नगरपालिकेचं आपलं असलेलं कर्तव्य हे सगळ्या ठिकाणी पार पडत असताना या ठिकाणी माननीय अजितदादा पवार या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला अधिकचं काही न बोलता दादा आले म्हटलं, दादांकडे आपण शहराच्या वतीने 100% काहीतरी मागितलं पाहिजे आणि दादा आपल्याला नाही म्हणणार नाही असा विश्वास आम्हाला या ठिकाणी 100% वाटतो. त्यामुळे दादांना या ठिकाणी आम्ही शहराच्या वतीने एवढी एकच मागणी करतो, दादा जुन्नर शहरामध्ये आम्हाला भुहेरी गटर योजना ही येणाऱ्या काळामध्ये आमची जुन्नर शहराची फार मोठी गरज आहे. खरं तर नगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. सार्वत्रिक निवडणुका कधी होऊ शकतील, परंतु जी मंडळी निवडून येतील
ती सगळ्या मंडळींच्या मान्यवरांच्या अनुषंगाने शहरासाठी आपण काही देणं लागतो. त्या देण्या लागायच्या अनुषंगाने आम्हाला नगरपालिका त्याची देखील गरज आहे. जुन्नर शहरामध्ये घाट आहेत, त्यामध्ये आमचा विशेषतः आगरपेठेचा घाट असेल, बेळाईचा घाट असेल, कुंभार तलाव असेल, या ठिकाणी सुशोभीकरणासाठी देखील आम्हाला याचा DPR वगैरे तयार झालेला आहे. सगळ्याचा आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला फंड देण्यात यावा आणि जुन्नर शहराच्या हद्दीमध्ये एक चांगलंसं भव्य दिव्य रुग्णालय त्या ठिकाणी उभारण्यात यावं अशी तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीने आम्ही दादा मागणी करतो. तालुका पर्यटन घोषित झालेला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय या ठिकाणी उभे राहत आहे. शहरही विकासाचा झपाट्याने वाढत आहे. शहराच्या आता अनुषंगाने प्रगती होत चाललेली आहे. शहराचा भूगोल वेगळ्या पद्धतीने वाढत चाललेला आहे, इतिहास वेगळ्या पद्धतीने वाढत चाललेला आहे. तर वाढत्या स्त्री लोकसंख्या लक्षात घेऊन, सर्व बाबी लक्षात घेऊन दादा आपण आमच्या मागण्या पूर्ण कराल. पर्यटन चालू करत असताना जुन्नर शहराचा प्रामुख्याने आपण DPR मध्ये चांगल्या पद्धतीने विचार कराल अशी इच्छा अपेक्षा या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो. आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात यापासून आपल्या मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि या ठिकाणी माझं नामदिलं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद माननीय पांडे साहेब. अतिशय सुंदर असं काम आपण आपल्या कालावधीमध्ये केलेलं आहे. आणि यानंतर ज्या अश्वाकृती अश्वशिल्प या आहे शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण संपन्न होणार आहे. तो पुतळा ज्यांनी बनवला त्या शिल्पकारांचा सन्मान होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हा जो इव्हेंट ज्यांनी मॅनेज केलेला आहे त्या सर्वांचा सन्मान आता या ठिकाणी विशेष सन्मान संपन्न होत आहे. सर्वप्रथम मी विनंती करतो माननीय निलेशजी खेडकर यांना की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान ज्यांनी हे सुंदर असं शिल्प बनवलेलं आहे ते माननीय निलेशजी खेडकर यांचा सन्मान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा ज्यांनी बनवलेला आहे ते शिल्पकार मान्य निलेशजी खेडकर यांचा सन्मान मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद मान्य निलेशजी खेडकर. एक जुन्नरच्या वैभवामध्ये भर टाकणारे शिल्प आपण या ठिकाणी साकारलेलं आहे. यानंतर वास्तुविशारद मान्य निचार तांबोळी आपल्यास विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे कार्यक्षम आमदार मान्य अतुलदादा बेनके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या पुढचा सन्मान होतो आहे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय राजू सापळे आणि मुकेश तादने या दोन कॉन्ट्रॅक्टर्सचा. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, सुंदर आणि बांधले ते मंगलाचे सोहाळे. ज्या हातांनी ही निर्मिती केली त्या सुंदर हातांचा सन्मान सर्वांच्या साक्षीनं राजू सापळे आणि मुकेशजी ताजने यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे. आपणास विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर मुक्ताई इव्हेंट्सचे दीपकजी पांचाळ अतिशय सुंदर असं इव्हेंट मॅनेजमेंट त्यांच्या सुंदर हातांमधून झालं असे मुक्ताई इव्हेंट्सचे दीपकजी पांचाळ आपला सन्मान सर्वांच्या साक्षीनं. चला दीपकजी पांचाळ मुक्ताई इव्हेंट्स. यानंतर सन्मानासाठी मी आमंत्रित करते नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री मच्छिंद्रजी घोलप साहेब. आपला सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे. आदरणीय मच्छिंद्रजी घोलप साहेब प्राथमिक शिक्षक म्हणून आपण सेवेत होतात आणि आपल्या बुद्धीच्या बळावर आपण मोठी झेप घेतलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद जुन्नर आदरणीय मच्छिंद्रजी घोलप साहेबांचा सन्मान या जुन्नरच्या नगरीत एक टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊया. सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि यानंतर मान्यवरांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम मी विनंती करतो जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक कार्यक्षम आमदार माननीय अतुलदादा बेनके साहेब आपल्यास विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ढोल ताशाच्या समूहाला माझी विनंती की तुम्ही खाली बसून घ्या. सध्या खाली बसून घ्या. 2 भाषणं अजून होणार आहे, त्याच्यानंतर आपला कार्यक्रम होईल. तोपर्यंत जरा आराम करा, खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो.
आजच्या आपल्या जुन्नर शहराच्या वैभवामध्ये अत्यंत दिमागदार अशी भर पडेल. आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, आपले सर्वांचेच लाडके, ज्यांचं जुन्नर तालुक्यावर विशेष प्रेम आहे, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मी तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सत्यशीलदादा शेरकर, आदरणीय संजयराव काळे साहेब, आदरणीय आशाताई बुचके, आदरणीय या नगरीचे नगराध्यक्ष श्रीयुत श्यामभाऊ पांडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पांडुरंग पवार, अनंतराव चौगुले, बाळासाहेब खिलारी, पूजाताई बुट्टे, विशेषतः मी नाव घेईल आता जे ॲक्टिंग आपले नगराध्यक्ष आहेत, जे प्रशासक म्हणून काम करतायत, पण प्रशासनाचा अधिकारी म्हणून नाही, पण लोकांच्या हितासारखा एक जणू काय आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, असं कोडोलकर साहेब, तुमचंही मी मनपूर्वक इथं स्वागत करतो. आमचे CEO घोलप साहेब, मोहितजी, सभापती विशालजी तांबे, SP साहेब, लेंडे साहेब, किशोर शेठ, सुनीलजी मेहर, व्यासपीठावरचे माझे सर्व नगरसेवक, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, इथं माझ्या डाव्या हाताला बसलेले सर्व तालुक्यातून आलेले मान्यवर, समोर उपस्थित माझे जुन्नर शहरवासी, बंधू व भगिनी व हजारोच्या संख्येने जमलेले इथं माझे शिवभक्त. दादा, आजचा हा एप्रिल महिना आमच्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र असा महिना आहे. त्याचं कारण असं आहे, 1960 साली 1 मेला महाराष्ट्राची स्थापना झाली, पण त्याची घोषणा शिवनेरी किल्ल्यावर 27 एप्रिलला यशवंतराव चव्हाण साहेबांनी या शिवनेरी किल्ल्यावरून केली. जेव्हा महाराष्ट्र स्थापन करायचा होता, तेव्हा महाराष्ट्राची घोषणा कुठून करायची हा जेव्हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मनामध्ये आला, तेव्हा त्यांनी लगेचच जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जन्मभूमीत म्हणजे पवित्र असा शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी करण्याचं ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. जगातला एकमेव राजा आहे की ज्याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. अनेक राजे होऊन गेले, त्याचा जसा दिवस जाईल, वेळ जाईल, काळ जाईल, त्याचा विसर पडत गेला. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसं नाही आहे. जसे दिवस जातील तसे शिवभक्त वाढत चाललेले आहेत. जसे दिवस जातील तसे संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनाचं चरित्र, त्याचं आचरण, त्याचा अभ्यास करणारे अभ्यासक कायम आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येत असतात. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे असे युगपुरुष होते. सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन पुढे जात असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं चांगलं काम करू शकतो, आदर्श काम करू शकतो, हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला शिकवलं आहे. आणि म्हणून अशा ह्या महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या जुन्नर शहरामध्ये उभा राहतोय, याचा आनंद, अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आपण म्हणतो मराठ्याचे राजे, महाराष्ट्राचे राजे, पण तेव्हा इंग्रज सांगून गेले होते. इंग्रजांनी पण तेव्हा लढा देण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळेस लाईनीत उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना, तोफा पेश करण्यासाठी तेव्हा इंग्रज सरदार तिथं लाईनीत उभे राहिलेल्या इतिहासामध्ये नोंद आहे. तेव्हाचे इंग्रज राजे येऊन म्हणून गेले की ही इज किंग ऑफ हिंदुस्तान, ही इज मास्टर ऑफ इंडिया. आणि हा असा मास्टर आहे की जो जगाला दिशा देईल. अशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या मातीत जन्मला आणि त्याच मातीत आपल्या प्रत्येक सुपुत्राचा जन्म झाला, याचा अभिमान, स्वाभिमान आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून अनेक राज्यकर्ते आले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याचा विकास केला. याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते विलासराव देशमुख साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी केले. वल्लभशेठ बेनके साहेब तेव्हा आमदार होते, तेव्हापासून आपण सुरुवात करत करत शिवनेरी किल्ला विकसित केला. आत्ता तर महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं. पहिल्याच वर्षी, पहिल्याच शिवजयंतीला असं कधीच घडलं नाही की एका दमात
23 कोटी रुपयाचा निधी देणारा एकमेव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादा पवार साहेब, त्यांनी हे करून दाखवलं, याचा अभिमान मला आहे. आणि म्हणून ते कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी हा तालुका हा माझाच तालुका आहे ह्या भावनेने आजपर्यंत शरदचंद्रजी पवार साहेबांनी काम केलं. आणि आता आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब इथं काम करत आहेत. श्यामराव पांडेंनी नगरीच्या वतीने भावना व्यक्त केली, पण माझीही दादांना विनंती आहे की मी निवडून आल्यापासून 2 वर्षात तब्बल 15 कोटीचा निधी आपण या शहरासाठी दिलेला आहे. आम्ही आत्ताच जुन्नर नगरपालिकेचं जे जुनं गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसच्या ठिकाणी एक सेल्फ जनरेटिंग रेव्हेन्यू मॉडेल, म्हणजे असं करायचं की ज्याच्यातून उत्पन्न पण तयार होईल आणि आपल्या जुन्नर शहर वासियांना त्याच्या चांगल्या प्रकारचा फायदा पण होईल, अशा प्रकारचं मॉडेल तेव्हाचे स्वर्गवासी दिनेश भैया दुबे, श्याम पांडे, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, दीपेश परदेशी, समीर भगत, आम्ही सगळ्यांनी मिळून ते डिझाईन केलं. त्याचं भूमिपूजन आज आपण इथे केलं. भरपूर निधी आला, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं. त्या गेस्ट हाऊस बरोबर तिथं एक मोठं म्युझियम आहे, वस्तू संग्रहालय होणार आहे. जगाचे पर्यटक आकर्षित होतील असं वस्तू संग्रहालय तिथं निर्माण होतं. पुण्यासारखं जिथं नाट्यगृह मोठे मोठे आहेत तसं नाट्यगृह आपल्या शहरात उपलब्ध नव्हतं. पण दादांकडे मागणी केली की आम्हाला जुन्नर शहर आणि तालुक्याच्या लोकांसाठी एक नाट्यगृह पाहिजे. ते नाट्यगृह देण्याचं काम सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी केलं आणि त्याचं भूमिपूजन आज स्वतः दादांच्या हस्ते होतंय. याचा आनंद आमच्या सर्व शहरवासियांना होतो. असे अनेक काम आहे, त्याचं वाचन करायला गेलं तर खूप आहे, पण 2 वर्षामध्ये 494 कोटी रुपयाचे कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज एकाच ठिकाणी प्रतिकात्मक आम्ही त्या ठिकाणी तो केलेला आहे. ठराविक कामं जर आपण बघितली तर ओतूरला ग्रामीण रुग्णालयाचं नवीन त्याचं काम चालू झालं. उमरस्ते हिवरेसाठी रस्ता आपण करतोय. आपण भविष्यात आता नारायणगावला उपजिल्हा रुग्णालय करणार आहे. या आपल्या जुन्नरच्या रुग्णालयाची दर्जावाढ आपण करतोय. या तालुक्यात विजेच्या समस्या निर्माण होऊ नये, चांगल्या सुटाव्यात म्हणून वळसे पाटील साहेब आणि बेनके साहेबांनी तेव्हा काम केलं. पण आता नवीन सबस्टेशन निर्माण करण्याचं काम आत्ताच्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेतले. त्याचं मी खोलात जाऊन आपला वेळ जास्तीचा घेणार नाही. यशवंतराव चव्हाण स्मारकासारखं मोठं स्मारक माननीय वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये मंजूर होतं. त्याला पुन्हा एकदा निधी देण्याचं काम सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. पहिल्या शिवजयंतीला आले होते. शिवसंस्कार सृष्टी आपल्या तालुक्यात निर्माण व्हावी म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मागणी केली. दादांनी DPR तयार करायला सांगितला. खासदार साहेबांनी अत्यंत सुरेख असं DPR तयार केलं. त्यांचं प्रेझेंटेशन काही दिवसामध्ये सर्वच तालुक्यातले पत्रकार असतील, अधिकारी असतील, सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, किंबहुना शिक्षक असेल, वकील असेल, या सर्वच विभागाचे जे आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत या सर्वांना प्रेझेंटेशन खासदार साहेब देणार आहे. खासदार साहेब कोल्हापूरला गेलेले आहेत. उद्या पश्चिम महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा आहे. त्याच्या तयारीची महत्त्वाची जबाबदारी ते तिथे गेलेत. जबाबदारी अजितदादा पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनीच दिली असल्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं, म्हणून ते आज इथं आपल्यामध्ये उपस्थित नाही. पण अशा अनेक प्रकल्प, किल्ल्यावरचा रोपवे 45 कोटीचा DPR तयार केलाय. नितीन गडकरी साहेब त्याला मदत करतायत. हा प्रकल्प तयार झाल्यानंतर निश्चित प्रकारे जे आपले अपंग बांधव असतील, दिव्यांग असतील, वयोवृद्ध असतील, ज्यांना किल्ल्यावर जाण्याचं येत नाही, अशा लोकांसाठी वरती जाण्यासाठी आपल्याला मदत करावी लागणार आहे. आशाताई किल्ल्यावरती जाण्याची आपली पण खूप मोठी इच्छा असते, पण प्रसंगी कधी कधी आपल्याला जायला मिळत नाही. हा रोपवे आपल्यासाठी आणि सगळ्यांसाठी हा उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा रोपवे आम्ही सगळेजण आपण मिळून करत आहोत. अशा अनेक कामं सांगता येईल. मी वारंवार आपल्यासमोर ते सांगत असतो, पण आजचा आपला दिवस छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे. आजचा आपला दिवस आपल्या जुन्नरच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासारखा दिवस आहे. आजचा आपला दिवस माझ्या जुन्नरच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी, सर्व नगरसेवकांनी मेहनत घेतली आणि हे प्रत्यक्षात उतरलं. हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.
आजचा आपला दिवस आपण सर्व शिवभक्त एकत्रित येऊन सर्व जाती धर्मातले तेढ विसरून सर्व पक्षपात विसरून माझ्या जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक पक्षाचा व्यक्ती इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याचा आनंद आणि स्वाभिमान आमच्या व्यासपीठावरच्या सर्वच मंडळींच्या मनामध्ये आहे. आत्ता नगरपालिकेवर प्रशासक आहेत, कोडुलकर साहेब तिथं काम करतायत. खरं तर अनेक जण म्हणत होते की आता नगराध्यक्ष कोडुलकर साहेब आहेत म्हणून सगळ्यांनी प्रशासकांनी काम करावं, पण ज्यांनी यामध्ये खूप मोठी मेहनत घेतली, सर्वांना एकत्रित सामावून घेऊन सर्व शिवभक्तांच्या संघटनेला सामावून घेऊन अशा प्रकारचा सोहळा आपल्याला एकत्रित करायचा आहे, हा माझा मानस होता. म्हणून आपण सर्वांनी एकत्रित घेऊन हा पुढे जाण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न केला आहे. मी खेडकर साहेबांचा आभार मानतो की चांगलं शिल्प त्यांनी तयार केलं. मी डॉक्टर कोल्हेंचा आभार मानतो की त्यांनी शिल्पावर काय काय बारकावे पाहिजेत त्याच्या गोष्टी सांगितल्यात. एक ते कवड्याची माळ असणारी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला पहिला पुतळा कुठं आहे तर हा आपल्या हे जुन्नरच्या शिवभूमीमध्ये आहे. हे पण मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. हे सगळं झालं पण दादांना मी एकच मागणी करणार आहे आणि दादांनी पण ती मागणी मान्य केलीच आहे, पण ती माझ्या लोकांसमोर जाहीर करावी असा माझा हट्ट आहे. अधिवेशनामध्ये मी दादांकडे बिबट सफारी तालुक्यामध्ये व्हावी अशा आमच्या तालुक्यातल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. ही भावना मी त्यांना सांगितली. आदित्य साहेब, अजितदादा, आम्ही सगळेजण फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांसमोर बसलो आणि लगेचच त्या दिवशी आजपर्यंत काय घडलंय याची माहिती घेतली. आजपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव असेल, त्या प्रकल्पाला जागा निश्चिती असेल, जी जागा बघितली ती फिजिबल आहे का नाही याचं काहीच नसताना तो प्रकल्प पुढे गेला नाही. म्हणून ती करायची का नाही करायची मी मतदारसंघात सांगू का नको सांगू, पण दादांची शिकवण आम्हाला तशी नाही. आधी काम कर मग ते सांगायचंय. काय काय काम करायचंय ते दादांनी मला सांगितलंय. ते अधिवेशनापासून तर कालपर्यंत ते काम दादा मी पूर्ण केलं आहे. आम्ही सर्व जागांची पाहणी केली. सर्व कमिटीमध्ये वेगळ्या वेगळ्या विभागाचे जे काही सदस्य होते त्यांच्या समेत पाहणी केली. याच्यातले तज्ज्ञ आर्किटेक्ट असेल त्यांच्या समेत पाहणी केली. कशा प्रकारची जागा पाहिजे ती पाहणी केली आणि त्यानंतर एका जागेवर आम्ही निश्चिती केलेली आहेत आणि त्या जागेचा आता बिबट सफारी जर प्रकल्प प्रत्यक्षात उतरायचा असेल तर त्याचं DPR तयार होणं गरजेचं आहे, म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. तर त्या DPR साठी मला आपल्याला विनंती करायची आहे की 1.5 कोटी रुपयाचा खर्च आहे तो आमच्या जुन्नरकरांसाठी आपण इथं द्यावा अशी मी आपल्याला अजितदादा जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने विनंती करतो. आपण इथं आलात, मी निश्चित प्रकारे आपलं स्वागत करतो. अन्य मंत्रिमंडळ इथं येणार होत पण काही कारणास्तव ते काही येऊ शकले नाही. त्यांच्याही शुभेच्छा संदेश हे माझ्यापर्यंत आलेले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार हे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांचं कल्याण करणारं सरकार आहे. सरकार स्थापन झाल्यापासून जेवढ्या आपत्ती आल्यात ते धीटाने समर्पकाने त्यांनी सामना केला आणि सामना करत असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारकडं मात्र विकासाच्या निधीसाठी पैसा कमी होता, पण आपल्या तालुक्यात पैसा कमी पडला नाही. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही लोकांनी पैसे मागितले ते अजितदादा पवार साहेबांनी जुन्नर तालुक्यावर विशेष प्रेम असल्यामुळं त्यांनी आपल्याला ही मदतीचीच भावना केली. आता ठीक आहे, राजकारणाच्या माध्यमातून कोण आपल्या स्वतःच्या स्वारस्यासाठी काही गोष्टी करत असत, पक्ष वेटीला सगळ्या वेटीला धरून अशा प्रकारचे वक्तव्य करत असत. बरं, वक्तव्य केलं तर वक्तव्यावर ठाम राहायचं. झाले 4 दिवस का घेतली माघार, अशा प्रकारचं वागणं आपल्या तालुक्यामध्ये बरं नव्हं. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहेत आणि असा संदेश आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत जात असेल तर योग्य नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाचा निमंत्रक म्हणून ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने मी तमाम सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि माझ्या सर्व शिवभक्तांचं मनपूर्वक आभार मानतो. मी एक घोषणा देणार आहे, तुम्ही सगळ्यांनी जोरदार साथ द्यावी की आपला आवाज हा दिल्लीच्या तख्त्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला मराठी मातीतला आवाज हा तिथपर्यंत गेला पाहिजे, एवढ्या जोरदार घुमला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. अजूनही मला जरा महिलांमधून आवाज कमी येतो असं वाटतंय, तर आपण असं करू, फक्त महिलाच आता घोषणा देतील. किती आवाज येतो आपण महिलांचा बघू. छत्रपती शिवाजी महाराज की. आहे जोरात आहे.
आमच्या बरोबरीने आल्यात, बरोबरीने चला, पुढे जायचा प्रयत्न करू नका. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद साहेब. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणतात, निर्धारपूर्वक केलेला संकल्प सिद्धीस जातो, म्हणून शर्थीचे प्रयत्न केल्यास यशाचं शिखर गाठता येतं. आणि म्हणूनच विकासगंगा जुन्नर तालुक्याच्या गावागावात आपण पोहोचवलेली आहे. आणि माननीय अजितदादा पवार यांचा या ठिकाणी खंबीर साथ आपणास आहे. ठेवी पाऊले ज्या ठिकाणी उभारी विकासाच्या कमानी, श्रमणाऱ्या देहाला कुठे ठाऊक विश्रांती. गेली 3 दशकं महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनावर ज्यांचा प्रभाव आहे, एक धुरंधर व तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे, वक्तशीरपणा हा ज्यांचा स्थायी भाव आहे, ज्यांच्या कामाची गती भल्या भल्यांना चक्रावून टाकते, असं कणखर नेतृत्व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, आपणास विनंती करते, आपण उपस्थितांना संबोधित करावं. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक विधिमंडळातील माझे सहकारी, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके, कार्यक्रमाला उपस्थित असणारे, आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आपले माजी आमदार बाळासाहेब दांगट, तसंच संजय काळे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, सत्यशील शेरकर, आपल्या नगरीचे जे नगराध्यक्ष होते ते श्याम पांडेजी, देवराव लांडे, पापा खोत, आशाताई बुचके, सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेतेगण, माझ्या जुन्नर परिसरातील जमलेले सर्व माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, ज्यांनी हे शिल्प साकारलंय ते निलेश खेडकर, याची उभारणी करण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते सर्व मान्यवर, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज वसुंधरा जागतिक दिन आहे. मी जागतिक वसुंधरा दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तसंच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महामानवासमोर नतमस्तक होतो. तसंच स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना देखील या निमित्तानं मी त्रिवार वंदन करतो. बरेच दिवस मला अतुल बेनके सांगत होते, आपले पांडेजी सांगत होते, त्यांचे सगळे सहकारी सांगत होते की दादा, आम्ही शिवनेरीच्या पायथ्यापाशी जुन्नर शहरामध्ये एक भव्य अशा प्रकारचा अश्वारूढ स्मारक हे नवीन उभं केलेलं आहे आणि त्याच्या अनावरणाच्या करता आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांची छाती फुगून येते. त्यांचं शौर्य, त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीनं हे स्मारकाचं उद्घाटन करायला येत असताना जरूर आपण तिथं गेलं पाहिजे. ह्याच उद्देशाने मी या परिसरामध्ये आलो. ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी जे स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझं भाषण झाल्यावर ह्याचं अनावरण आपण करणार आहे. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून हा एक अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा कार्यक्रम इथं होतोय. तुम्ही पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा युगपुरुषांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. या भूमीनं आणि आपल्यासारख्या भूमिपुत्रांचं हे भाग्य आहे. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मावळ्यांना एकत्र करून महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. आणि आज याला 350 वर्षापासून जास्त काळ होऊन गेला, तरी देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर सर्व जाती धर्माची लोक तिथे एकत्र येत असतात. आज आपण महाराष्ट्रामध्ये काय बघतो? आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे. मी त्या निमित्तानं देखील माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. परंतु त्याचबरोबर 2 तारखेला आपला गुढीपाडवा झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, महावीर जयंती झाली,
वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सण, महत्त्वाचे उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार, त्यांची 14 एप्रिलला जयंती झाली. महात्मा फुले त्यांची 11 तारखेला जयंती झाली. आणि ह्या महान व्यक्तींनी तुम्हाला, मला, महाराष्ट्राला सर्वांना सांगितलं की बाबांनो, जातीय सलोखा ठेवा, सगळ्यांनी एकोप्याने राहा. 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाण्याचं काम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं. त्यांचं अष्टप्रधान मंडळ हे पण वेगवेगळ्या समाजाचं होतं. हे आपल्याला विसरून चालणार नाही, नाकारून चालणार नाही. मात्र आज समाजामध्ये कुठं ना कुठं तेढ निर्माण करण्याचं काम, काही ना काही वक्तव्य करण्याचं काम. मी तर अनेकदा पत्रकार मित्रांना म्हणतो, अरे राज्याच्या, देशाच्या, जगाच्या पुढं मधली 2 वर्ष कोरोनाची गेली. लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेक जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली. तुमच्या माझ्या घरातली, तुमच्या माझ्या जवळची, तुमच्या माझ्या परिसरातली माणसं गेली. त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजून ते संकट आपलं दूर गेलं नाही. उद्धव ठाकरे साहेब आपले मुख्यमंत्री, त्यांनी ही नियमावली पूर्णपणे थांबवलेली आहे. परंतु आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आज देखील देशाच्या काही भागामध्ये आणि जगातल्या काही देशामध्ये हा आजार अजून डोकं वर काढू पाहतोय. मित्रांनो, ह्याची काळजी तुम्हाला मला घ्यावीच लागेल. शेवटी आरोग्य चांगलं असेल तर आपली पुढची वाटचाल चांगली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि अशा काळामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं इथे एकत्र येत असताना आज जवळपास 494 कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजन आणि अनावरणाचा कार्यक्रम इथं घेतला. एक तरुण रक्ताला तुम्ही अतुल बेनकेंच्या रूपाने संधी दिली. माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला फार तरुण वयामध्ये माझ्या बारामतीकरांनी संधी दिली. तेव्हापासून मी मागं वळून बघितलं नाही. लोकांची कामं करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्या भागाचा कायापालट करण्याच्या करता जीवाचं रान करायचं, सकाळपासून कामाला लागायचं आणि जे होत असेल ते हो सांगायचं आणि काही करून करायचं, त्याच्यात राजकारण आणायचं नाही. जे होणार नाही ते तोंडावर सांगायचं, थोडा वेळ वाईट वाटेल, परंतु त्याच्यातनं हेलपाटे देऊन माणसाला काही मिळणार नाही. ही देखील भूमिका मी स्वीकारली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे सरकार चालवत आहे. हे सरकार चालवत असताना वेगवेगळे निर्णय आम्ही अर्थसंकल्पामध्ये घेतले. पंचसूत्री अर्थसंकल्प आम्ही दिला. वेगवेगळ्या पद्धतीनं जो इतिहास तुमच्या माझ्या महाराष्ट्राला आहे, तो इतिहास जतन करण्याचं काम, तो पुढच्या पिढीला पण कळला पाहिजे, याकरता मोठं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. वेगवेगळी स्मारकं असेल, शिवनेरीच्या परिसराचा कायापालट असेल, जिथं महाराजांचा जन्म झाला, रायगड जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या परिसरामध्ये करावी लागणारी कामं असतील, ती सगळी जुन्या टाईप पण वाटली पाहिजे, परंतु दर्जेदार पण झाली पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर शेतीचे पिण्याचे प्रश्न असतील, ते सोडवण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. ठीक आहे, ओढाताण होती, परंतु त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. जसं तुम्ही तुमचं कुटुंबाचा संसार चालवत असताना काही अडचणी प्रमुखाच्या पुढे येतात, परंतु त्याच्यातून सणवार साजरे करायचे असतात. त्याच्यातनं घरातले आनंदाचे दिवस हे सगळ्यांनी मिळून साजरे करायचे असतात. आपलं महाराष्ट्र देखील हा आपला परिवार आहे आणि त्या परिवाराला एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि तोच विचार सातत्याने लोकांच्या समोर मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. जुन्नर नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेला माझं तर श्याम पांडे आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आहे. ठीक आहे, ओबीसी समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्याच्यामुळं निवडणुका जरा पुढे गेल्यात. उद्याच्याला तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 8 मार्केट कमिट्या तिथं प्रशासक येतोय, त्याही निवडणुका उद्याच्या काळामध्ये आपल्याला घ्यायच्या. आज निवडणुका झाल्या तर ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही, हे बरोबर नाही, हे आम्हाला पटलं नाही. म्हणून सभागृहामध्ये एकमताने आम्ही ठराव केला आणि ह्या निवडणुका त्या ठिकाणी इम्पिरिकल डाटा पूर्ण होईपर्यंत आपण पुढे ढकललेले आहेत. परंतु
हे जे काही स्मारक उभं करण्याचं दूरची दृष्टी नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी त्यावेळेच्या सगळ्या माझ्या नगरसेविकांनी दाखवली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की तुम्ही खूप चांगलं प्रकारचं काम ह्या माझ्या जुन्नरच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देण्याच्या करता जो जो येईल त्यांनी हे अश्वारूढ स्मारक बघितल्यानंतर त्याला पण अभिमान वाटेल. अशा पद्धतीचं हे सगळं काम तुम्ही उभं केलेलं आहे आणि त्याचं आज भव्य दिव्य अश्वारूढ स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी होत आहे. उद्धव ठाकरे साहेब पण येणार होते, आदित्य पण येणार होते, आपले डॉक्टर अमोल कोल्हे. खरं तर उद्या दत्ता भरणे, अमोल कोल्हे ह्या सगळ्यांना कोल्हापूरला एक महत्वाची सभा आदरणीय पवार साहेबांची जाहीर मोठी सभा आयोजित केलेली आहे आणि पक्षांनी काही लोकांच्यावर जबाबदारी टाकली, माझ्यावर पण जबाबदारी टाकली होती, दिलीप वळसे पाटलांच्यावर जबाबदारी टाकलेली होती. पण मी त्यांना सांगितलं हेही काम तितकंच महत्वाचं आहे की बहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हा एक आनंद उत्सव आहे आणि त्या आनंद उत्सवामध्ये सामील होण्याच्या करता राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं मी जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. मला आजचा कार्यक्रम संपल्यानंतर मी रातोरात कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु इथं आल्यानंतर वेगवेगळी कामं तुमचे खासदार आमदार सांगत असतात. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील राज्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या योजना देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला, पंचसूत्री कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला. वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. 10,000 कोटी रुपये आपण त्याच्याकरता खर्च करतोय. जे भूविकास बँकेचं कर्ज अनेक वर्ष थकलं होतं, 7-12 बोजा जात नव्हता, काही हजार शेतकऱ्यांचं ते कर्ज देखील माफ करण्याचा निर्णय आणि तिथल्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय देखील आपण घेतला. वेगवेगळे रस्त्याची कामं असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं अष्टविनायक तिथले सगळी 50 कोटीची तरतूद तिथं काही महत्वाची कामं करण्याच्या करता केलेली आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला इथं सांगतो ते 50 कोटी उद्याच्याला कमी पडले तर अधिक देखील निधी देण्याच्या करता कुठली अडचण येणार नाही, हा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. कारण आपलं लेण्याद्री असेल, आपलं ओझर असेल, ही महत्वाची ठिकाणं माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तिथं पण येणाऱ्या भाविकांना अजून काही सुविधा देण्याची गरज असेल त्या सुविधा ह्या सगळ्या अष्टविनायकाच्या परिसरामध्ये सिद्धटेक, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, तिकडं महड किंवा पाली ह्या सगळ्या भागामध्ये देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि तशा पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार बाबांनो काम करत आहे. हे काम करत असताना निधी पण वेळेत देण्याचं काम करतोय. 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती असती त्यावेळेस येऊन आम्ही सगळेजण इथं नतमस्तक होतो. ते आमचं कर्तव्य आहे, ती आमची भावना आहे. परंतु तिथं येत असताना जी कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून द्यायचा नाही, ही देखील भावना आम्हा लोकांची असते. मित्रांनो, कधी कधी काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर आजचा हे महाराजांच्या स्मारकाचा अनावरणाचा सोहळा हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आहे. परंतु मधल्या काळामध्ये मला काही बातम्या ऐकायला मिळाल्या की अजित पवारांनी अमका प्रकल्प पळून नेला. अरे काय पळून नेला, कुणी पळून नेला, कशा करता लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करतात. तुम्ही मला विचारा ना, मी असा कार्यकर्ता आहे, मी अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलोय, काही वर्ष विरोधी पक्षात राहिलोय. इथं बाळासाहेब दांगट आहेत, त्यांना विचारा मी कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा बघत नाही. तो लोकप्रतिनिधी आहे का, त्यांनी आणलेलं काम हे जनतेचं महत्वाचं काम आहे का, सार्वजनिक काम आहे का, ती खऱ्या अर्थाने कामाची गरज आहे का, हे मी बघतो आणि त्याच्यामध्ये मदत करत असतो. हा माझा स्वभाव आहे, ह्या पद्धतीनं मी काम करतो. पण काही काही म्हटले की ते बिबट्या सफारी अजित पवारांनी पळून नेली. अरे कसली पळून नेली, काय कारण आहे. जे ज्याला दिलेले ते त्यांनाच चांगल्या पद्धतीनं कसं होईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता देखील तिथं वन्य पशूंच्या करता एक चांगल्या प्रकारचा दवाखाना आपण निर्माण केला. त्याच्या उद्घाटनाला मी अतुल आणि माझे सगळे सहकारी तिथं गेलेलो होतो. तिथं माणिक डोळच्या तिथं आपण बिबट्या, ते जे काही पकडलेले बिबट्या असतात तिथं त्यांना ठेवण्याच्या करता काही व्यवस्था केली. आत्ता तिथं मी बघितलं जागा कमी पडती, मी म्हटलं आपण जागा अधिक देऊ.
त्याच्याकरता जी मदत लागेल ती आपण देऊ. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांशी बोलू आणि त्याला लागणारा निधी देखील देऊ. कारण आज जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असताना नुसते दिन साजरे करून चालत नाही. जसं माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे, तसं पशूचं, तसं पक्ष्यांचं, वन्य प्राण्यांचं, सगळ्यांचं आयुष्य ह्या वसुंधरेमध्ये महत्वाचं आहे. पर्यावरणाचा समतोल आपण साधलाच पाहिजे, ऱ्हास होता कामा नये. त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. परवा काहीतरी पहाटे अतुल बेनके फॉरेस्टचे अधिकारी आणि काही लोक तिथं जागा पाहायला गेले. ती जागा आता मला दाखवली, चांगली जागा आहे. त्याच्याकरता DPRला 1.5 कोटी रुपये पाहिजे होते. मित्रांनो, तिथल्या तिथं कलेक्टरला फोन केला, नाविन्यपूर्णमध्ये सोमवारी 1.5 कोटी मंजूर करायचे आदेश दिले. कारण आपलं काम आहे. शेवटी माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये लेण्याद्रीचं दर्शन घेण्याच्या करता, त्याच्या संदर्भातलं थेऊरचं दर्शन घेण्याच्या करता, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भागामध्ये कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्तानं भाविक ज्यावेळेस येतात त्यावेळेस इथलं कुठं अडचण येता कामा नये, हीच भावना ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची लेण्याद्री आणि ओझरच्या बाबतीमध्ये देखील आहे. आणि म्हणून इथं आल्यानंतर त्यांना बिबट्या सफारी पण करता यावी. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये गोरेवाड्याला नागपूरला ते केलेलं आहे. तिथं बाळासाहेब ठाकरेंचं नाव तिथं दिलेलं आहे. खूप पर्यटक यायला लागलेले आहेत. मित्रांनो, जेवढे पर्यटक माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये येतील तेवढा रोजगार माझ्या जुन्नरकरांना ह्या निमित्तानं निर्माण होणार आहे. आणि म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याकरता डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवसृष्टीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव अतुलनी दिलेले. ही सगळी कामं होणार आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे. एक विशेष पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून माझ्या जुन्नरची ओळख झालेली आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आणि निसर्गाने वरदान लाभलेल्या जुन्नर तालुक्याला हे विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि याच माध्यमातनं तुम्हाला मला जुन्नर तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचं काम करावं लागणार आहे. आत्ता मगाशी बोलत असताना आपल्या नगरीचे नगराध्यक्ष जे होते श्याम पांडे, त्यांनी सांगितलं, मला गाडीमध्ये अतुल पण म्हणाला नारायणगाववरून जेव्हा आम्ही येत होतो त्यावेळेस, की दादा माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये भुयारी गटार योजना, ज्याला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणतो, ते झालं पाहिजे. मी आपल्याला सांगतो, आज ह्या महापुरुषाच्या समाधीच्या त्या स्मारकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं भुयारी गटार योजनेचं काम मी निश्चितपणे मंजूर करून देतो. त्याला लागणारा निधी देखील देतो. कारण मला माहिती आहे शहरी भागामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असल्याशिवाय स्वच्छता राहत नाही, डासांचं साम्राज्य कमी होत नाही, सर्वांना व्यवस्थित आरोग्य त्या ठिकाणी तिथं देता येत नाही. आणि म्हणून त्याही कामामध्ये आपल्याला त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मी टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे. जसं आत्तापर्यंत 494 कोटी देण्याचं काम ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे, तसं पुढच्याही काळामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी जी मागणी करतील अतुल बेनके, ती पण कामं पूर्णत्वाला नेण्याच्या बद्दल आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज या नावाने राज्यातल्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्याचं काम हे झालेलं आहे. यापुढेही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणा देत राहतील. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला जायचं आहे. इतिहासात जेव्हा देशावर दिल्लीवर संकट आलं त्यावेळेस महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेलेला इतिहास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि यापुढे देखील आपल्या देशावर जेव्हा जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल, तेव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल, अशा पद्धतीनं सगळ्यांना विश्वास आहे. गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कुणालाही टक्कर देईल, ही धमक हा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तो आपल्याला विसरता येणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन, पवारसाहेब नेहमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सांगतात, महाराष्ट्राच्या इतिहासाचा संघर्षाचा इतिहास आहे. महाराष्ट्र कुणासमोर झुकलेला नाहीये, यापुढे झुकणार देखील नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपल्याला पुढं जायचंय आणि छत्रपतींचा विचार पुढं नेत असताना त्यांचं लोककल्याणाचं कार्य देखील आपल्याला पुढं न्यायचं आहे. नुसतं महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही. त्यांनी मावळ्यांना ताकद कशी दिली, गोरगरिबांना त्यांनी एकत्र कसं आणलं आणि स्वराज्याचं रक्षण कसं केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, हे पण आपण सतत लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते, ते शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते कलावंतांचे आश्रयदाते होते. त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्या काळामध्ये मांडली. जुन्नरकरांनो आठवा, बाकीच्या राज्यांच्या बद्दल काय बोललं जातं, हे मोगलांचं राज्य, ते आदिलशाहींचं राज्य, ते निजामशाहीचं राज्य, ते कुतुबशाहींचं राज्य. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं नाही. हे रयतेचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य, हे महाराजांनी त्या काळामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. परंतु कधी कधी काही माणसं स्वतःच्या राजकीय फायद्याकरता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, अंतर पाडण्याचं काम करतात, दुही माजवण्याचं काम करतात, काही निमित्तानं प्रक्षोभ भाषणं करतात. काही गरज नाही. काही गोष्टी वर्षानुवर्ष चालत आल्या, त्यावेळेस कुणी बोललं नाही. परंतु आता कायदा सुव्यवस्थाच व्यवस्थित नांदत असताना त्याच्यातनं काहीतरी वेगळं कसं घडेल याबद्दलचा जो प्रयत्न चाललाय, तो प्रयत्न तुम्हाला मला हाणून पाडावाच लागेल. ह्याच्यातनं तुमचं माझं राज्याचं भलं होणार नाही. ज्यावेळेस दंगली होतात त्यावेळेस गोरगरिबांना त्याची किंमत मोजावी लागती. दिवसभर काम करणाऱ्याची संध्याकाळी चूल पेटती, त्याची चूल बंद पडती. ज्याची परिस्थिती बरी आहे तो घरामध्ये 8-10 दिवस राहू शकतो. ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा. जुन्नर तालुक्यामध्ये, शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. त्याला कुठेही डाग लागून देऊ नका, त्याला दृष्ट लागून देऊ नका. हे देखील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू इच्छितो. वेगवेगळी संकटं येतात. इथं सत्यशी त्या ठिकाणी शेरकर बसलेत. सगळ्या लोकांना काळजी लागली की आपला ऊस जाईल का, त्याकरता पण आम्ही नियोजन केलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस गेल्याशिवाय कारखाने बंद करायचे नाहीत. त्याकरता वेळ पडली तर ट्रान्सपोर्ट सबसिडी द्यायची, रिकव्हरी लॉस द्यायचा. त्याच्याबद्दल पण मी कालच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. त्यांनी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे. ऊर्जाचं एक नवीन संकट देशावर आलेलं आहे. भारनियमन होईल का काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण पण वीज अतिशय काटकसरीनं वापरली पाहिजे. मी महाराष्ट्रात फिरत असताना अनेक ठिकाणी दिवसा गावांची वीज चालू असते, ती बंद करत चला. शेवटी विजेचा अपव्यय जर झाला तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते. ती नासाडी होता कामा नये. त्याकरता देखील आपण जागृत राहिलं पाहिजे. कारण हे आपल्या सर्वांचं राज्य आहे, हे कुणाचं एकट्या दुकट्याचं राज्य नाहीये. ही पण बाब माझ्या आई बहिणींनी, माझ्या तरुणींनी सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. अशा प्रकारची माझी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे. खूप काही चांगल्या गोष्टी करण्याचं काम संभाजी महाराजांचा देखील तुळापूर स्मृतीस्थळ आणि वडू बुद्रुक स्मारक परिसर अतिशय 250 कोटी रुपये खर्च करून आपण उत्तम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या संदर्भामध्ये जे काही शब्द आम्ही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं कुठलीही करवाढ न करता, उलट माझ्या महिलांच्या गॅसच्या किमती 1000 कोटी रुपये टॅक्स आम्हाला कर रूपाने येत होता, तो नाही आला तरी चालेल, परंतु माझ्या महिलेला गॅस सिलेंडर स्वस्तात मिळाला पाहिजे. माझ्या ऑटो रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना, जे CNG मध्ये गाडी चालवतात त्यांना ते स्वस्त मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही भूमिका स्वीकारली. परंतु आज मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती सातत्याने भारतामध्ये वाढत आहेत. ह्याचा
नोंद, ह्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. आज त्यांचं बहुमत देशामध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये राज्य आहे, देश आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना पण मी आव्हान करील की बाबा, महागाई एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की गोरगरिबांना जगणं असं त्या ठिकाणी झालेलं आहे. ह्याचाही विचार जे आमच्या राज्यामधलं असेल, जे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असेल, जे आम्हा लोकांच्या मंत्र्यांच्या हातात असेल, ते करण्याच्या करता आम्ही अजिबात कमी पडणार नाही. परंतु जे केंद्राच्या हातात आहे ते मात्र केंद्रांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. अशा प्रकारची माझी ह्या कार्यक्रमाचं निमित्त साधून त्या ठिकाणी सूचना राहणार आहे. शिवजन्मभूमीच्या विकासासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे. सतत तुमचे आमदार अतुल बेनके ह्या सगळ्या कामामध्ये पाठपुरावा करत असतात. त्यांची पहिलीच टर्म आहे आणि त्यांनाही वाटतं की आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर कामं झाली पाहिजे. आपलं बरेच दिवसाचं स्वप्न पुणे नाशिक ह्या रेल्वेचं, ज्याचा फायदा माझ्या जुन्नर तालुक्याला पण होणार आहे, त्याच्याही करता आता जमीन ॲक्वायर करायचं काम मी करतोय. मित्रांनो, नाईलाज असतं. मी पण शेतकरी आहे, मलाही शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला तसं बघितलं तर पटत नाही. परंतु धरणं ज्यावेळेस करावी लागतात त्यावेळेस कुणाच्या जमिनी घ्याव्या लागतात, रस्ते मोठे करताना घ्यावे लागतात, विमानतळ करताना घ्याव्या लागतात, रेल्वे लाईन टाकताना घ्याव्या लागतात, इंडस्ट्री उभी करताना घ्याव्या लागतात, रोजगार निर्माण करताना घ्याव्या लागतात. परंतु त्यांना योग्य मोबदला देणं, त्यांना चारपट रक्कम देणं, त्याच्यातनं त्यांचा संसार उघड्यावर पडणार नाही, त्या पैशातनं त्यांनी काहीतरी नवं उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्या पुढच्या पिढीच्या करता केला पाहिजे. हा दृष्टिकोन तुम्हा लोकांचा बरोबर आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्वस्व आमचं पणाला लावलेलं आहे. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. एकंदरीतच ह्या महाराष्ट्राच्या इतिहासाचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी इथं मगाशी अतुलनी सांगितलं तसं राज्य संग्रहालयाची निर्मिती व स्थापनेकरता आपण 18 तज्ज्ञांची वस्तू संग्रहालय सल्लागार समिती स्थापन केलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री व्यक्तिशः ह्याच्यामध्ये कामात लक्ष घालतात. पर्यटन मंत्री असतील आदित्य ठाकरे किंवा आमदार अतुलजी बेनके, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, तसंच इतिहासाबद्दल महाराजांच्याबद्दल आस्थेनं काम करणारे अनेक सहकारी या कामाचा पाठपुरावा करून हे दर्जेदार काम व्हावं ह्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिवछत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या या अश्वारूढ पुतळा स्मारक पुढील अनेक पिढ्यानपिढ्या तुम्हाला मला सर्वांना प्रेरणा देईल याची मला 100% खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना, जिजाऊ माँसाहेबांना, छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा मी वंदन करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिशय आवेशपूर्ण आणि आश्वासक भाषण आपलं या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आणि सर्वप्रथम दादांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यावेत की बिबट्या सफारीच्या आराखड्यासाठी दादांनी 1.5 कोटी रुपयांचा निधी तात्काळ दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊ द्यात. दादा आपल्याला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे आपला शिवछत्रपती शिवाजी राजा. आणि आता या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचं समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मी दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करावं. पब्लिकला विनंती आहे, लोकांना सर्व शिवभक्तांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड करू नये. एक आगळा वेगळा भव्य असा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या सुंदर क्षणांचे साक्षीदार आपण होणार आहोत. निश्चितच कितीतरी वर्ष आपल्या स्मरणात राहील असा हा सोहळा, भव्य दिव्य सोहळा. या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मान्य अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. किल्ले शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. हिंदवी स्वराज्याचा सूर्य जन्माला आला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. मुघलांचा कर्दनकाळ झाला, रयतेचा राजा माझा शिवबा किल्ले शिवनेरीवर जन्माला आला. राजा अखंड महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा. आजही सारे गौरव गीते गाती, ओवाळून पंचारती. दैवत आमचे फक्त राजा शिवछत्रपती. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र. नीतीचा ना धर्माचा ना जातीचा माझा राजा फक्त आणि फक्त स्वराज्याच्या मातीचा. हॅलो हॅलो. केवळ आणि केवळ अप्रतिम शब्दही पडतात अपुरे अशी शोभांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघा जगाचा छत्रपती. एक राजा जो जयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलाबी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. लाभले पित्याचे शौर्य, माऊली देई औदार्य. अन्यायाच्या तिमिराशी लढलास होऊनी सूर्य. भोवतीस वादळ होते आणि लखलखणाऱ्या विजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. हिंदवी स्वराज्यासाठी घेतलीस तुरे आन. परधर्मा सोबत केला परस्त्रीचाही सन्मान. देवदेश धर्मासाठी चौखूर उधळल्या फौजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. चहूकडे फक्त अंधार अन पाय तळी अंगार. मरणाच्या दारामध्ये झुंजले वीर झुंजार. काळही थांबला होता पाहुनी तुझ्या रे ओजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. मिळवून मावळे शूर केलास घोर यलगार. रयतेचे रयतेसाठी
केलेस राज्य साकार, अत्याचारी यौवनांच्या तू मोडलेस रे माझा, हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. तू पराक्रमाचा सिंधू, तुझं मुळेच उरला हिंदू, यासाठी हे शिवराया तुझं युगे युगे रे बंधू. हे राष्ट्र राखण्यासाठी दे आम्हास तुझी या तेजा, हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. जय शिवराय.